त्यामुळे आम्ही आपला सगळा मान सन्मान सत्कार भाषण कुणाचा अगोदर प्रस्तावना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून थेटपणे येत्या 20 तारखेला आपल्या सर्वांना आपल्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी फारुख अहमद सरांना आमदार म्हणून आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्या सगळ्यांमध्ये नेहमी चर्चा असते की या देशाची घटना संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, पण परिस्थिती ही अत्यंत बिकट है। संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनु का बच्चा है। आपल्या समाजाला आजपर्यंत हे समजलं नाही की बाबासाहेबांना संविधान लिहिलं म्हणजे नेमकं काय केलं। संविधान तर लिहिलं, पण हे संविधान कुठल्या गावाच्या वस्तीवर गावाच्या टपरीवर बसून किंवा गावातल्या हॉटेलमध्ये गोवा गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारून संविधान चालत नाही। संविधान चालवण्याचे अधिकार हे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या आमदारांनी खासदारांना ते अधिकार दिलेले आहेत आणि जोपर्यंत आंबेडकरवादी विचाराचा आमदार निवडून जात नाही तोपर्यंत आपण संविधान चालू शकत नाही। त्यामुळे संविधानामध्ये आपल्या सगळ्यांच्या उद्धाराचे अनेक कायदे आहेत। बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीची तरतूद केलेली आहे, पण तो कायदा चालवण्यासाठी जो आमदार पाहिजे असतो तो आमदार काही आपण निवडून पाठवत नाही। आमदार जातो काँग्रेसचा, आमदार जातो भाजपचा, आमदार जातो राष्ट्रवादीचा, म्हणजे सगळे आमदार खासदार मंत्री हे काँग्रेसचे, भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे निवडून गेले संविधान फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचं, पण चालवणारी माणसं मात्र गांधी गोळवणकर यांच्या विचाराची। म्हणून या 60-70 वर्षामध्ये आजही आपल्या लाखो करोडो लोकांची गरिबी दूर झालेली नाही। आजही आपल्या लाखो तरुणांना शिकून सुद्धा डिग्र्या घेऊन सुद्धा नोकऱ्या मिळालेल्या नाही। मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल की एका बाजूला आपल्या अक्षय भालेरावचा खून करणारा बोंडारगावच्या बोंडारकर कंपनीचा एक माणूस उभा आहे। अरे काळ्या नका वाजू बाबा, थांबा। आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पार्टीचा मोहन हंबर्डे, ज्या मोहन हंबर्डेने अक्षय भालेरावच्या हत्यारांना खून करणाऱ्या लोकांना पाठबळ दिल्याची चर्चा आपण सगळ्यांनी त्या काळात पाहिली। ते खून करून सुद्धा हे आरोपी या लोकांची मदत त्यांना पडद्याच्या पाठीमागे मिळत होती। या प्रकरणामध्ये वकील म्हणून मी पहिल्या दिवशीचा या 9-10 आरोपींचा बेल फेटाळण्यासाठी जी कोर्टामध्ये वकिली करून आर्ग्युमेंट जे वकील केले त्यापैकी मी एक वकील आहे। त्यामुळे अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी मैदानामध्ये जर कुठला नेता होता तो वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं फारुख अहमद साहेबांनी ती लढाई लढलेली आहे। माझा तुम्हाला एवढाच प्रश्न की ज्यांनी आपल्या तरुण मुलाची गावात जयंती केल्यामुळे खून केला, खून करणाऱ्यांना पाठबळ दिलं। मी या काँग्रेसच्या, शिवसेनेच्या सगळ्या बदमाश पुढाऱ्यांना आमचा प्रश्न आहे, राहुल गांधीला आमचा प्रश्न आहे, अशोकराव चव्हाणला आमचा प्रश्न आहे, इथल्या बोंडारकरांना आमचा प्रश्न आहे। अरे आपल्या मुलांचा खून झाल्यानंतर आपल्या घरातल्या महिलांचं, घरातल्या कुटुंबातल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी कोणता काँग्रेसचा आणि शिवसेनेचा आणि भाजपचाही नेता आला नाही। आपले अश्रू पुसण्यासाठी फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले। हे महाराष्ट्रातल्या नांदेड मधले जिवंत उदाहरण आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत 2 वेळेस काँग्रेसवाल्यांनी पाडलं। समाजातल्या कदाचित लोकांना माहित नसेल 1952ला स्वतः बाबासाहेब आंबेडकर खासदार बनण्यासाठी मुंबईमध्ये उभे झाले। उत्तर मध्य मुंबई हा बाबासाहेबांचा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात याच काँग्रेसच्या लोकांनी एक नारायणराव कजरोळकर नावाचा माणूस बाबासाहेबांच्या
विरोधात उभा केला आणि 14,000 मताच्या फरकानं बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडणारी ही काँग्रेस पार्टी. बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदा लोकसभेला उभे झाले. ते भंडारा लोकसभेमध्ये बाबासाहेब खासदार बनायला उभे झाले. तेव्हा सुद्धा याच बदमाश काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेबांच्या समाजातल्या एका माणसाला, नामदेव अर्जुन बोरकर नावाच्या माणसाला बाबासाहेबांच्या विरोधात उभं केलं आणि तिथं सुद्धा 8,000 मताच्या फरकानं बाबासाहेबाला या काँग्रेसवाल्यांनी पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं असं आपण बोलतो, पण संविधान समितीवर सुद्धा निवडून जाण्यासाठी निवडणुका होत्या. संविधान काय असंच नुसत्या गप्पा मारून बनलेलं नाही, त्याच्यासाठी सुद्धा निवडणूक झाली. बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमधून उभे होते. खुलना, जयसोर, फरीदपूर, बोरीशाल असे 4 जिल्हे आहेत ज्या मतदारसंघातून बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीची निवडणूक लढले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये हेच काँग्रेसचे पुढारी, त्या काळातला काँग्रेसचा आपल्या भारताचा गृहमंत्री सरदार पटेल आणि काँग्रेसवाल्यांनी घोषित केलं की आम्ही संविधान समितीचे दरवाजेच काय, खिडक्या सुद्धा बंद केल्यात आणि डॉक्टर आंबेडकरांना आम्ही संविधान समितीत घुसू देणार नाही अशी धमकी देणारी काँग्रेस. या काँग्रेसवाल्यांनी सुभाषचंद्र बोसचा सक्का मोठा भाऊ शरदचंद्र बोस, या शरदचंद्र बोसला बाबासाहेबांच्या विरोधामध्ये संविधान समितीच्या सुद्धा निवडणुकीत उभे करणारे आणि त्याला पाठबळ देणारे काँग्रेसच्या अवलादी. तुम्ही बाबासाहेबाला संविधान समितीचा सदस्य सुद्धा बनवू द्यायला तयार नव्हते आणि ते काँग्रेसवाले आज प्रचार करतात की आम्ही संविधान वाचवणार. तो राहुल गांधी प्रचार करतो, तो मोहन आंबर्डे प्रचार करतो, काँग्रेसचे पंजावाले छक्क्यावाले प्रचार करतात आणि आमच्यातल्या काही लोकांना, नालायक लोकांना हाताशी धरून बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोंबलायला लावतात. आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा सगळ्या हरामखोरांचे कपडे फाडण्यासाठी तुमच्या गावामध्ये आम्ही आलोय. तुम्हाला हे कळलं पाहिजे. आणि कोणी मोहन आंबेडकरचे चेले चपाटे आणि काँग्रेसचे चमचे आमचं भाषण ऐकत असतील तर तुम्हाला आमचं चॅलेंज आहे. मी जे बोललो ते खोटं हे सिद्ध करून दाखवा. साल्यांनो, भोळ्या भाबड्या लोकांना खोटं बोलता की काँग्रेस संविधान वाचवणार. आणि याच काँग्रेसने फक्त बाबासाहेब आंबेडकर नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा एकुलता एक जिवंत मुलगा भैयासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा निवडणुकीमध्ये पाडणारी काँग्रेस, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वारंवार निवडणुकीमध्ये पाडणारी काँग्रेस. अरे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे थोडे तरी उपकार तुम्हाला जाणीव आहे का? बाबासाहेबांच्या अख्ख्या कुटुंबाला, खानदानाला हे काँग्रेसवाले निवडणुकीत पाडत आले आणि ते काँग्रेसवाले तुमचं भलं करतील असं तुम्हाला प्रचार करतात. जे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची परतफेड करू शकले नाहीत, बाबासाहेबांची साधी इज्जत करू शकले नाहीत, की इतकं मोठं संविधान ज्या महापुरुषानं लिहिलं त्या माणसाच्या विरोधात कशाला आपण उमेदवार द्यायचा, एवढे सुद्धा लाज तुम्हाला नव्हती. मी तुम्हाला आता एवढंच सांगेल, गावातला कुठल्याही जातीचा, धर्माचा असेल, कोणत्याही मोठ्या पक्षाचा नेता तुमच्या दरवाजात येऊन तुमच्या पाया पडत असेल, अरे ज्या लोकांना तुमच्या सावल्या चालत नव्हत्या, ज्या लोकांना तुमचा स्पर्श चालत नव्हता, ज्या लोकांना तुमचा वास सुद्धा घेण्याची इच्छा नव्हती, आज ते सगळे रती मारती तुमच्या पाया पडायला मजबूर केले. ते बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूर केले. लय मटकू नका. पाटील साहेब आले, देशमुख साहेब आले, मला एवढं पाकिट देत होते, पाटलीन बाई आली, हळद घेऊन आली, कुंकू घेऊन आली. अरे तुमच्या दरवाज्यात त्यांना भिकाऱ्यासारखं उभं केलंय बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या मताच्या ताकदीचा आपण काय वापर केला? काही बदमाश लोक आपल्याला सांगत असतील, अरे ते सगळे तुमच्या मतासाठी तुमच्या दरवाज्यात भिकाऱ्यासारखे उभे आहेत. या मताची ताकद आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे आणि त्याच मताला तुम्ही त्यांच्याच विरोधात वापरता. हा कपाळ करंटेपणा, हा नालायकपणा जर काही लोक करत असतील तर अशा लोकांचे सुद्धा कपडे फाडण्याची गरज आहे. अशा बदमाश लोकांपासून समाजानं सावधान व्हावं हीच विनंती करतो. आणि कृपा करून यांच्या दारू मटण पैशाला भुलू नका. दुसरं काही करणार नाही. हे फक्त आपल्यातल्या 4-2 बदमाश लोकांना हाताशी धरून
वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करून काही 4 माणसांना 2 पैसे देऊन आपल्या विरोधात भोंगलण्याचं काम देतील, त्या कामाला बळी पडू नका. मी जे बोलत आहे ते पटत असेल तर फक्त दोन्ही हात वर करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आणि फारुख सरांना आपण या ठिकाणी समर्थन देऊया. आपण सगळ्यांनी माझ्या पाठीमागे घोषणा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फारुख अहमद सर संघर्ष करो, बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करो. एकच मिनिट आम्ही पुढे चाललोय, कारण फारुख सरांना वचन द्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 तारखेला आपलं ज्यांनी रक्त पिण्याचं काम केलं त्या सगळ्या रानभोक्यांचा गळा दाबण्याचं काम 20 तारखेला करा. तर गळा दाबायचा म्हणजे मी गळा दाबायचं नाही सांगू शकत, पण गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे यांचा गळा दाबल्यासारखा. नंबर किती आहे? 6 नंबर आहे बाबा. म्हाताऱ्यांनो नीट बघा बाबा, नाही गडबड करायला काही. एखादी मुंगी सुद्धा मरण्याच्या आधी कडकडून चावून मरते, एखाद्या मरते का नाही? अशी मरते का साधारण? मुंगी सुद्धा त्याच्या शत्रूला मरण्या अगोदर कडकडून चावून मरते. त्यामुळे सगळ्या म्हाताऱ्यांना ज्यांच्याकडे अंगात 2च दात आहेत आता तोंडात, चावून मरा एखाद्याला. मी आहे वकील, केस लढतो तुमची, काही काळजी करू नका. बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारखे हजारो वकील महाराष्ट्रात उभे केलेले आहेत. त्यामुळे आपलं स्वतःचा आमदार आणि स्वतःचं सरकार आपण बनवूया आणि 20 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा. जय भीम, जय संविधान. यानंतर आपल्या गावामधील सर्व ओबीसी बांधव सुद्धा आलेले आहेत आणि ओबीसी बांधवांचे नेते सुद्धा आपल्या आजच्या सभेला उपस्थित आहेत. आदरणीय गोविंदजी दळवी सर, ओबीसी समाजाचे नेते, ओबीसीचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी काम करत आहेत. इथे जमलेल्या सर्व ओबीसीचं स्वागत आहे आणि ओबीसी सर्व समाजाचे नेते गोविंद दळवी सरांचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्यांचं स्वागत करायचं. 86 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय फारुख अहमद सर यांच्या प्रचारार्थ काकांडी गावामध्ये उपस्थित असलेले या प्रचार सभेसाठी आदरणीय फारुख अहमद सर, मगरे सर, आदरणीय गजबारे सर, त्यांच्यासोबत असलेली सर्व टीम आणि माझ्या समोर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे 72 कार्यकर्ते, माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, माझा आवाज जिथपर्यंत घरामध्ये बसलेल्यांपर्यंत जातो त्यांना सुद्धा या ठिकाणी या प्रचार सभेच्या माध्यमातून मला काही मुद्दे मांडणं गरजेचे वाटतात. आताच या ठिकाणी आदरणीय बनसोडे साहेबांनी अत्यंत पोटतिडकीने बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका आपल्या समोर मांडली. मी त्याच्या खोलामध्ये न जाता अत्यंत कमी वेळामध्ये मला या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करायचं आहे. मला पहिल्यांदा आपल्याला या सर्व गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की फारुख अहमद सर यांचा विजय हा निश्चित आहे, ते मी येत्या या भूमिकांमधून आपल्या समोर सांगणार आहे. 2019ला फारुख अहमद सरांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 16 दिवसाचा वेळ होता. 16 दिवसामध्ये फारुख अहमद सरांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अख्खा पिंजून काढला आणि त्या ठिकाणी त्यांना 27,000 मतं मिळाली. त्या 27,000 मतामध्ये 14,000 मतदान हे आंबेडकरवादी समूहाचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या मंडळींचं होतं. फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या बाजूने उभं राहणाऱ्या मंडळींचं होतं. 12,000 मुस्लिमांचं मतदान त्या ठिकाणी फारुख अहमद सरांच्या बाजूने होतं आणि 1,000-1,500 मतदान त्या ठिकाणी इतर धर्मी आणि ओबीसी भटके विमुक्त बलुतेदार अलुतेदार बांधवांचं होतं. हे समीकरण झालं मित्रांनो, बांधवांनो, माता भगिनींनो. फक्त 16 दिवसामध्ये फारुख अहमद सरांना 27,000 मतं मिळाली. त्याचे 3 टप्पे त्यांनी सांगितले मी तुम्हाला. 14,000 मतदान आंबेडकरवाद्यांचं होतं, 12,000 मतदान मुस्लिम समाजाचं होतं आणि उरलेले 1,000-1,500 मतदान इतर ओबीसी आणि भटके विमुक्तांचं होतं. मग फारुख सरांचा विजय आता कसा होणार आहे? तर गेल्या 5 वर्षापासून फारुख अहमद सर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून संविधानाच्या सन्मानार्थ आणि फुले शाहू आंबेडकर विचाराच्या बाजूने या महाराष्ट्राचे राजकीय सामाजिक प्रबोधन करण्यासाठी
लावून फिरत आहेत. नांदेड पासून साताऱ्यापर्यंत आणि साताऱ्यापासून अंमळनेर जळगाव पर्यंत आदरणीय फारुख अहमद सरांनी आंबेडकरवादी विचारधारेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर 5 वर्ष काम केलेलं आहे. हे काम महाराष्ट्र विसरणार नाही. हे काम नांदेड दक्षिणची जनता विसरणार नाही. या गोष्टीला 5 वर्ष झालेली आहे. एखादा माणूस या भारतीय संविधानाची मूल्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही विचारधारा घेऊन जर 5 वर्ष अहोरात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करणार असेल तर त्याच्या पाठीमागं त्या समूहाची मताची संख्या वाढणार आहे का कमी होणार आहे? तर त्या ठिकाणी मतदाराची संख्या वाढणार आहे. 5 वर्षापासून या ठिकाणी फारुख सर काम करतायत. निश्चितपणे 5-6 हजार मतदान वाढलं असेल की नसेल, तर सर्वांचं मत आहे त्या ठिकाणी ही मतदानाची संख्या वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात CA-NRCचा विषय असेल, किसान बागचा विषय असेल, त्या ठिकाणी मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भातचा विषय असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे मॉब लिंचिंगचे विषय असतील, मुस्लिमांवर संदर्भामध्ये जे काही हल्ले झालेले असतील ते विषय असतील, मोहम्मद पैगंबराच्या बिलाच्या सन्मानार्थाचा विषय असेल आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहण्याचा विषय असेल, सर्व आंदोलन, सर्व लढे, सर्व मोर्चे फारुख सरांनी अत्यंत ताकदीनिशी लढलेले आहे. कोरोनाच्या काळातील फारुख सरांचे सर्व प्रकारचे दरवाजे उघडे होते. कुठल्याही प्रकारचे फारुख सर घरात बसले नाही, तर मतदारसंघाच्या लोकांच्या संपूर्ण वेळेमध्ये त्या ठिकाणी सेवेमध्ये होते. या सगळ्या 5 वर्षाच्या कामाचा परिपाक म्हणून मुस्लिम समाज ताकदीनिशी फारुख सरांच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा 12,000 मतदान होतं, आता 8-10,000 मतदान वाढलं असेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. कारण फारुख सरांनी संपूर्ण पद्धतीने 5 वर्ष मुस्लिम समाजामध्ये काम केलेलं आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2024 ची भूमिका घेतलेली आहे. 1-1.5 वर्षापासून ओबीसी मात्र ओबीसी भटके विमुक्त आलुतेदार बलुतेदारांच्या आरक्षणाला टाच मारण्याचं काम या राज्यामध्ये काही लोकांनी केलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट घातलेला आहे. ओबीसीचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून गावामध्ये राहणारा कुंभार, सुतार, सोनार, लोहार, नावी हा एखादा माणूस कधीतरी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका त्या ठिकाणी जिल्हा परिषदला निवडून जात होता. गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात या सरकारने कोर्टाच्या माध्यमातून होऊ दिलेल्या नाही आहेत. म्हणून आरक्षणाचा विषय पेंडिंग पडलेला आहे. 1-1.5 वर्षापासून ओबीसीच्या संदर्भात कोणी चर्चा करायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. ओबीसी म्हणून नाव घेतलं तर कोणी मारते की काय, अंगावर येते की काय, हल्ला करते की काय, अशी भूमिका झाली होती. महाराष्ट्र प्रचंड दहशतीमध्ये राहत होता, प्रचंड त्रासामध्ये राहत होता आणि ओबीसी भयभीत झाला होता, हतबल झाला होता, अत्यंत भेदरलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता. ओबीसीच्या नावावर विविध पद्धतीचे प्रमाणपत्र वाटले जात होते, पत्रवाळ्या वाटल्यासारखं. आणि गावागाड्यात राहणाऱ्या आलुतेदार ओबीसी हा भीतीनं संकटात सापडला होता. कोणीही या संदर्भात बोलायला तयार नव्हतं, कोणीही या संदर्भात आवाज उठवायला तयार नव्हतं. या सगळ्या भयमुक्त या महाराष्ट्राला करण्यासाठी, या महाराष्ट्राला दहशतीतून मुक्त करण्यासाठी आणि घाबरलेल्या आणि भेदरलेल्या ओबीसीला ताठमानेने, आत्मविश्वासाने आणि मजबूतीने उभं करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आले आणि सांगितलं, खबरदार जर ओबीसीच्या आरक्षणाला कोणी हात लावत असेल तर मी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने उभा. एका फटक्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रात चालू असलेले दंगल थांबवलेली आहे, या महाराष्ट्रातली दादागिरी थांबवलेली आहे, या महाराष्ट्रातली गुंडागर्दी थांबवलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक, या सगळ्या संघर्षाचा परिपाक म्हणून या महाराष्ट्रातला आणि या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातला ओबीसी एकमुठीने बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा आहे, फारुख अहमद सरांच्या पाठीशी उभा आहे. 12 ते 15 हजार ओबीसीची मोड बांधलेली आहे आणि या ठिकाणी फारुख सरांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे. ओबीसी जाहीरपणे येत नसेल, गळ्यात रुमाल टाकत नसेल, प्रचार सभेत येऊन बसत नसेल, उघडपणे सोबत येत नसेल, पण आज मी खात्रीने सांगतो, महाराष्ट्रातला कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता जो ओबीसी जर असेल तर तो त्या पक्षातल्या प्रस्थापित नेत्यांच्या बाजूने नाही आहे. त्यांचं आरक्षण
होणार आहे. म्हणून आजच्या तारखेमध्ये आज 14 तारीख आहे, 14 तारीख 2024 या दिवशी फारुख अहमद सर मुस्लिमांचा 22,000चा 20,000च्या वर मतदान, आंबेडकर राजांचा 20,000च्या वरचं मतदान आणि ओबीसीचं 10 ते 15,000च्या वरचं मतदान असं 52 ते 55,000च्या जोरावर फारुख अहमद सरांनी दंड झोपटले आहे आणि मैदानात उतरलेले आहे. मी बोललेली गोष्ट जर खोटी वाटत असेल तर गावगाड्यात राहणाऱ्या, वस्ती तांड्यात राहणाऱ्या, शहरात राहणाऱ्या, गल्ली बोळातल्या बौद्ध, मुस्लिम, ओबीसी, एसटी, एससी व मुक्त यांना विचारा. खासगीत बोला, मैत्रीपूर्ण संबंधात विचारा. त्यांचा तुम्हाला आवाज येईल की त्यांचं आरक्षण संपवणाऱ्याच्या विरोधात ओबीसी एकवटला आहे आणि बाळासाहेबांच्या बाजूने उभा. मुस्लिम समाजाने एकतेची मूठ आवळलेली आहे, बाळासाहेबांच्या बाजूने आहे. आणि अक्षय भालेरावचं प्रकरण असो की बाळासाहेब आंबेडकरांना हार्ट अटॅक आल्यानंतर, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर बाळासाहेब मृत्यूच्या दारेत त्या ठिकाणी झुंज देत असतानंतर हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गटाचे लोक संजय राऊत सारखा बदमाश माणूस पत्रकार परिषद घेऊन सांगते, अरे आमचा ओबीसीचा दीन दलित व वंचितांचा नेता मृत्यूशी झुंज देत असताना संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये सांगतो की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो. महाराष्ट्र का याच्या बापाचा आहे का? अरे हा महाराष्ट्र संविधानाच्या चौकटीवर उभा आहे. या महाराष्ट्रातला गोरगरीब, दलित, पीडित, शोषित, कष्टकरी माणूस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूने उभा आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांची साथ सोडणारा नाही आहे. या सगळ्या मुजोर आणि मस्तावलेल्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेमधल्या नेत्यांना घुटण्यावर आणण्याची ताकद सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये आहे, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आहे. ही भूमिका आणि ही संकल्पना आपण लक्षात ठेवावी, हा निर्धार करावा. येत्या 20 तारखेला आपल्या गावात ओबीसीचे जे कोणते घरे असतील त्यांच्या घरी रुमाल टाकून जाण्याची गरज नाही, त्यांच्या घरावर झेंडा लावण्याची गरज नाही, त्यांना प्रचारात या म्हणण्याची गरज नाही. फक्त मतदानाच्या आधी 2 दिवस ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी लढत होती एवढी आठवण करून आपण द्यावी. माना सन्मानाने नमस्कार करावा, प्रेमाने हात मारावी आणि त्यांचं मतदान त्या ठिकाणी आरक्षणाच्या बाजूने, फारुख सरांच्या बाजूने करून घ्यावं. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. फारुख सरांचा विजय निश्चित आहे, यात मात्र शंका नाही. याचं कारण असं आहे, आपली लढाई ही कंदकुर्तेसोबत आहे. आपली लढाई अपक्ष आणि आरएसएसच्या दिलीप कंदकुर्तेच्या सोबत आहे. आपली लढाई हंबर्डे सोबत नाही आहे. आपली लढाई भोंडारकर सोबत नाही आहे. ते तर आजच हरलेले आहेत, 2 जण हरलेले आहेत. हंबर्डेचा एक भाऊ भाजपच्या चिन्हावर उभा आहे आणि हंबर्डेचा एक भाऊ स्वतः काँग्रेसच्या चिन्हावर आहे. आणि आपल्या सगळ्या संविधानवादी लोकांना माहिती आहे, 2 सख्खे भाऊ जरी एक कमळाकडून उभा असेल आणि काँग्रेसकडून उभा असेल तर ते आपल्याला येडे बनवत आहे. खुर्ची तुझी असो का माझी असो आपल्या घरात असली पाहिजे. 2 सख्खे भाऊ एका ताटात जेवत आहेत, 2 सख्खे भावाच्या गाड्या धुवायला एकच माणूस आहे, स्वयंपाक करायला एकच माणूस आहे, त्यांच्या घरी राहायला एकच आहेत, एकाच घरात आहेत, एकाच खानदानीत आहेत, एकाच परिवारात आहेत. आपल्याला सांगतायत भाजप खराब आहे, काँग्रेस खराब आहे. आपण सतर्क झालं पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे. भोंडारकर आपल्या स्पर्धेत नाही, भोंडारकरचा विषय संपलेला आहे. आपल्या स्पर्धेत दिलीप कंदकुर्ते आहे आणि दिलीप कंदकुर्तेचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? 5 वर्ष आरएसएसची चड्डी घालून फिरतो भाजपचा महानगराध्यक्ष म्हणून आणि इलेक्शन आलं की अपक्ष होतो. 5 वर्ष आरएसएस भाजप म्हणायचं, इलेक्शन आलं की अपक्ष म्हणायचं, आपल्याला म्हणायचं मी तुमच्याच आहोत. इलेक्शन संपलं, 8 दिवसाच्या आत कंदकुर्ते परत भाजपच्या त्याच पदावर. आणि अण्णाबद्दल तर काही हंबर्डेबद्दल सांगण्याची गरजच नाही. एकदा आपल्या हंडोरे साहेबाला पाडलं बौद्ध समाजाच्या, भाजपच्या माणसाला निवडून आणून मतदान केलं. एकदा परत भाजपच्या माणसाला आमदारकीला मतदान, खासदारकीला मतदान केलं आणि उघडपणे भाऊ कमळातून उभा केला. त्यामुळे हे स्पर्धक आपले नाही आहेत. आपलं मतदान, आपल्या निवडणुकीची स्पर्धा ही कंदकुर्ते विरुद्ध फारुख अहमद आहे. फारुख अहमद सरांच्या बाजूनं आपल्या मताची तिजोरी त्या ठिकाणी खुली करावी, ताकद दाखवावी. सगळ्या ओबीसी भटक्या विमुक्त बांधवांचं मतदान करून घ्यावं, प्रेमानं सन्मानानं करावं. ते निश्चितपणे मतदान करतील. त्यांचं आरक्षण संपवणाऱ्याच्या बाजूने ते मतदान करणार नाहीत, हा त्यांचा निर्धार झालेला आहे. एवढी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. 20 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूशी झुंज देऊन आल्यानंतर
बाळासाहेब आंबेडकरांना एक आनंदाची बातमी द्या, सुखाचा धक्का द्या आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीत फारुख अहमद नावाचा आमदार आपण टाकावा हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो गर्दी हे संविधान देव. आज ज्यांना ऐकण्यासाठी आपण एकत्र झालेलो आहोत असे सर्वांचे आपले लाडके नांदेड दक्षिणचे अधिकृत उमेदवार आदरणीय फारुख अहमद सर हे आपल्याला आता या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्यांना विनंती कृपया त्यांनी मार्गदर्शन करावे. वंचित बहुजन आघाडीचा जय सो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. जय सो. आपली निशाणी, गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवी सर, यापूर्वी ज्यांनी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करून इथून इतर बैठकीसाठी इथून गेलेले महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडेजी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महानगर कमिटीचे जिल्हा कोषाध्यक्ष मगरेजी, महानगर तालुका कमिटीचे अध्यक्ष विनायक गद्वारेजी, आमचा तरुण तरफदार सहकारी अक्षय आणि मंचावर उपस्थित तालुका कमिटीचे धम्मा इंगडेजी, मारुतीजी आणि इथे उपस्थित टाकंडी या गावातील सर्व ज्येष्ठ बंधूंनो, तरुणांनो आणि माझ्या माय माऊलींनो, सगळ्यांना माझा क्रांतिकारी सलाम, क्रांतिकारी जय भीम. आपण खूप वेळापासून इथे बसलेले आहोत. आपला कार्यक्रम चालू आहे. सगळ्या बैठका उरकून आम्ही इथं आलो. इथं टाकांडी म्हणलं तर हायवेला टच असलेला गाव. हायवेला येताना जाताना काकांडीला बघून भेटून जावंच लागते आणि बाहेर हायवेला लागूनच गाव इतक्या जवळ गाव आणि या रोडवरून कोणाला बी का होईना यावं जावंच लागते. मग या रोडवरून गेल्या 5 वर्षात आमदारकी भोगलेला हंबर्डे गेला असेल की नाही? इथून गेला असेल की नाही? गेला असेल. मग रोडवरून 50-100 मीटर आत तुम्हाला भेटायला कितीदा आलं? कितीदा आलं? व्यक्तीने कामं केली. आपल्या वस्तीचा निधी शासनानं बजेटमध्ये दलित वस्तीचा निधी ठेवलेला, त्या निधीचा वापर केला. संशोधनाचा प्रश्न सोडवला नाही. समाज मंदिर दिला, वाचनालय दिला, दवाखाना बनवला. मग गेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे म्हणून आपल्या मागास घटकांचा, बौद्धांचा, मातंगांचा, ओबीसीचा मतदान घेणारा आणि आमदार म्हणून निवडून येऊनही गावाकडे ढुंकणी न बघणारा माणूस आता गावामध्ये येतो सभा घेण्यासाठी. किती बेशरम म्हणायचं माणूस. कोणाला वाटतं असताना 5 वर्ष आपण गेलो नाही. आता त्याच गावामध्ये मतदान मागायला आपण काय तोंड घेऊन जाऊ? वाटत की नाही? पण जर वाटत नसेल तर एक साधा सोपा प्रश्न आहे. राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये उभे राहणारे उमेदवार सामान्य लोकांना, मतदारांना किंमत दिली पाहिजे की दिली नाही पाहिजे? किंमत दिली पाहिजे ना. नाही किंमत देत आहे का आपल्याला? आज मला एक विचारायचं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये खूप अत्याचार, अन्यायाच्या घटना घडल्या, पण कुठेही अत्याचार झाला, कुठेही अन्याय झाला तर आपल्यासाठी आपण मतदान केलेले किती नेते धावून येतात. काकांडी गावामध्ये ओबीसी वर्गात येणारे आमचे धनगर समाजाचे, गोरेवार समाजाचे
अनेक लोक राहतात. काही दिवसापूर्वी तुम्ही ओबीसी असून ओबीसीच्या विरोधामध्ये आंदोलनं सुरू होती, तेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर पडताना, गावाच्या बाहेर पडताना, एसटीत प्रवास करताना, रेल्वेत प्रवास करताना ओबीसी या विषयावर चर्चा करायची झाली तर मनामध्ये भीती वाटत होती की आपण ओबीसी आहोत म्हणून कळालं तर मग कोण आपल्या आजूबाजूला बसलं माहित नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलं. गेल्या वेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला 2 जागा 4 जागा होत्या दिले होते, पण गेल्या 4 वर्षापासून ओबीसीचं ग्रामपंचायतीचं, पंचायत समितीचं, जिल्हा परिषदेचं, नगर परिषदेचं, महानगरपालिकेचं जे आरक्षण होतं ते आरक्षण संपलेलं आहे. आता निवडणुका झाल्या तर आरक्षणाशिवाय होतील. ओबीसी साठी जागा सुटणार नाही. तुमचं राजकीय आरक्षण काढून घेतलं आणि आहे त्या 27% आरक्षणामध्ये या महाराष्ट्रात जे स्वतः म्हणतात आम्ही 35% आहोत, तो समाज म्हणतो की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. हे खरं आहे की मराठा समाजामध्ये सुद्धा गरजवंत गरीब मराठा आहेत, त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे गरज नाही, पण ओबीसीच्या ताटात वाढलेलं ओबीसीसाठी पाहिजे की नाही. पण याच ताटात आम्हाला द्या ही मागणी फक्त करण्यात आली नाही, तर या मागणीसाठी एक असं आंदोलन करण्यात आला की त्या आंदोलनापुढे सरकार गुडघे टेकून शरण झाला, शरण. आणि तुमच्या ताटामध्ये हिस्सेदार वाढले. सरकारने ते म्हणले, आधी म्हणले मराठवाड्यात कुणबीची नोंद करा, ठीक होतं, ती मागणी योग्य होती. नंतर म्हणले अख्ख्या महाराष्ट्राच्या अख्ख्या कुणबींना ओबीसी मध्ये घ्या. नंतर म्हणले जे कुणबीचं प्रमाणपत्र नाही त्यांचे नोंदी काढा, निजामाच्या काळातले. मग म्हणले इतके 1000 नोंदी आहे, मग म्हणले इतके लाख नोंदी आहे, मग त्या नोंदीच्या आधार प्रमाणपत्र द्या. टप्प्याटप्प्यानं ओबीसीचं ताट रिकामं करण्याचं काम सुरू होतं. तेव्हा गावातील ओबीसी बांधवांना मला विचारायचंय, रस्ता दाखव. आदरणीय मंत्रीजी आलेले आहेत, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. जिल्ह्याचे व तालुक्याचे पदाधिकारी पण आलेले आहेत. मला या गावातील ओबीसी बांधवांना विचारायचं आहे, जेव्हा तुमच्या ताटामधलं आरक्षण संपवण्यात येत होते तेव्हा तुमच्यासाठी भूमिका घेताना कोणत्याही ओबीसी नेत्यानं सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करून सापडलेल्या नोंदीच्या आधारे दिलेले सर्व प्रमाणपत्र रद्द करा ही मागणी करण्याचं धाडस कोणत्याही नेत्यानं दाखवलं नव्हतं. हे धाडस जर कोणी दाखवलं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवलं. पाठबळाने म्हणले की ज्या नोंदी सापडलेल्या त्या नोंदी कायदेशीर नाहीत, घाई गडबडीमधल्या नोंदी काढून दबावामध्ये येऊन बनवलेले सर्व सर्टिफिकेट रद्द करा हे बोलण्याची हिंमत फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवली. लक्षात ठेवा. आणि हे बोलून बाळासाहेब कुठे फिरले? संबंध महाराष्ट्रभर एसटी एसटी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आली. बाळासाहेब या वयामध्ये 70 वर्षांच्या वयानंतरही संबंध महाराष्ट्र यात्रा घेऊन फिरले. बाळासाहेबांनी रस्त्याचं आंदोलन केलं, रस्त्याची यात्रा केली, परंतु जर बाळासाहेब आंबेडकरांचा एखादा आमदार विधानसभेमध्ये राहिला असता तर
तर या सरकारला हलवून ठेवण्याचं काम केलं असतं की नाही केलं. ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला विधानसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार पाठवले तर काय बिघडवले. बाहेर निवडणुकीमध्ये तुमच्याकडे येऊन हिंदू मुसलमानाचे, ओबीसी विरुद्ध मराठाचे, एससी विरुद्ध एससीचे भांडणे लावणारे बीजेपी आणि काँग्रेसचे केव्हापर्यंत पर्याय आपण स्वीकारणार आहोत. या पर्यायाला एकदा फाटा देऊन आपण आपल्या हक्काचा प्रतिनिधी निवडणार आहोत की नाही निवडणार आहोत मला तुम्हाला विचारायचं. ज्या लोकांनी तुमचं आरक्षण हिरावून घेतलं तेव्हा खंबरडेनं तोंड उघडलं का. आंदोलन राहून ओबीसी आरक्षणाच्या विरोधात किंवा ओबीसीच्या विरोधातल्या आंदोलनाच्या विरोधात ओबीसीची बाजू काँग्रेसच्या 9 नंबरने घेतली होती का. भाजपच्या संत खंबरडेने घेतली होती का. आरएसएसचा उमेदवार दिलीप कंदकुर्ते चड्डी गँगचे काय उमेदवार आहे. या चड्डी गँगवाल्या आरएसएसच्या दिलीप कंदकुर्तेनं ओबीसीची बाजू घेतली होती का. या दिलीप कंदकुर्तेनं स्वतःला अपक्ष सिद्ध केलं आणि म्हणते की मी मराठा आहे मला मतदान दे. मी मराठा नाही मला मतदान दे. अरे बाबा तू मराठा नाही तसं तू ओबीसी पण नाहीये. गावागावामध्ये जाऊन मूर्ख बनवायला. बरं त्याच दिलीप कंदकुर्तेला विचारा की तू जर ओबीसी तू जर मराठा नाही तर सांग म्हणून विचारा बरं लोकसभेला कोणाला मतदान द्या. त्याला विचारा लोकसभेला कोण. तो म्हणाले मी भाजपचा आणि मी अपक्ष आहे. अरे तू भाजपनं तुला हकालपट्टी केली पण आरएसएसनं तुला उमेदवारी दिली. तो आरएसएसचा चड्डी गँगचा उमेदवार आहे आणि फिरताना काय म्हणाले विधानसभेचं मला द्या म्हणाले आणि लोकसभेचं कोणाला द्या विचारून बघा. त्याला आलं होतं का तुमच्या गावामध्ये उमेदवार तो नाही. आता आलं की विचारा. त्याला विचारा साहेब लोकसभेला कोणाला द्या. मग लोकसभेला ज्याला द्या त्याला कोणाचं नाव बोलतो बघा. आणि मग त्याला विचारायचं तू ज्याला म्हणाला ते तर मराठा आहे ना मग का लोकांची दिशाभूल करत फिरायला बापू. का लोकांना मूर्ख समजायलास. हे मूर्ख समजून मूर्ख बनवण्याचे धंदे करणाऱ्या सगळ्यांना घरात बसवण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर तुमच्यासाठी लढणारा कोणी येणार. गेल्या निवडणुकीमध्ये मी रिंगणात होतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली. भरपूर मतदान दिलं. माझ्या समाजामध्ये फूट झाली पण एक भाग मलाही मतदान पडलं. पण मला मतदान देताना माझ्या ओबीसी बांधवांना माझ्या नावामध्ये अडचण काय. फारुख अहमदला कसं म्हणतात काय. याच भारतामध्ये IIT IIM देणारे मौलाना अबुल कलाम आझाद सुद्धा मुसलमान होते ना. छत्रपती शिवरायांचे बॉडीगार्ड म्हणून रक्षण करणारे त्यांचे निजी विश्वासू मदारी मेहतर सुद्धा मुसलमान होते. शिवरायांच्या तोफखान्याचं घोडदौड्याचं सैन्य सांभाळणारे इब्राहिम खान आणि दौलत खान सुद्धा मुसलमान होते. मग तुम्हाला अडचण काय आहे. तुम्ही माणसामध्ये धर्म जातीच्या नावावर भेद का करता. आरएसएसच्या मनुवादी वृत्तीला एकीकडे विरोध करायचं दुसरीकडे आपण नाव बघून विरोध करायचं. मग ओबीसीना संविधान मान्य आहे की नाही आहे ओबीसीना पण ठरवावं लागणार आहे. मान्य आहे तुम्हाला काँग्रेसचा विरोध आहे आणि तो राहिलाही पाहिजे. काँग्रेसनं कोणाही घटकाचा न्याय दिला नाही पण काँग्रेसचा विरोध याचा अर्थ भाजपला समर्थन होतं. काँग्रेसला विरोध म्हणजे मनुवादी विचारांचं समर्थन होतं. काँग्रेसचा विरोध म्हणजे अस्पृश्यता गुलामगिरी लादणारी बीजेपी पर्याय होते.
अजिबात नाही. या देशामध्ये काँग्रेसचा आणि भाजपचा पर्याय कोणी होतो तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आहे. या संविधानाचे सगळ्यात मोठे लाभार्थी वर्ग कोण आहे? या देशातला 80% बहुजन आहे. या देशातला 80% बहुजन या संविधानामुळे शिक्षणाची, रोजगाराची, जगण्याची संधी त्याला मिळाली आणि 80% वंचित आणि बहुजनांचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच करत आहे. म्हणून या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातल्या पक्षामध्ये आज नांदेडमध्ये, उत्तरमध्ये बघा एक बौद्धाला उमेदवारी आहे, दक्षिणमध्ये मुसलमानाला, लोकसभेमध्ये ओबीसीला उमेदवारी दिली. एकदा संधी देऊन तब्येत कमी पडल्यामुळे दुसऱ्यांदा ओबीसीला उमेदवारी देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. चिखलीकर लढत नाही म्हणला, प्रतापराव पाटील चिखलीकर लढत नाही म्हणला, एकदा हरलो म्हणला, कंबरला बोललो म्हणला, आता मी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवत नाही म्हणला, तर चिखलीकर मराठा आहे तो लढत नाही म्हणला, तर मग पक्ष कोणाच्या मागे लागला लढा म्हणून? अशोक चव्हाण. भाजप म्हणाले अशोक चव्हाणला लढा. अशोक चव्हाण घाबरलेला. 19ला वंचितनं असं रपटलं त्याला, आता मी त्याची कंबर ते म्हणला म्हणला, अरे नाही म्हणला. अशोकराव लढत नाही म्हणला. मग अशोकराव नाही म्हणला तर राम पाटील रातोडीकरला म्हणाले पाटील लढा. तेव्हा म्हणला नको बापू, मी विधान परिषदेवर जाणार आहे, मी आधी लढला म्हणला. मग काहीच भेट नाही गेलं तर संत हंबर्डेला तिकीट दिलं. म्हणजे तुमच्याकडे 4चे 4 पर्याय एकाच जातीतले, एकाच घराण्यातले राहतात, पण एखाद्या ओबीसीला तुम्ही लोकसभेची उमेदवारी दिली नाही. इतके जातीवादी भाजप आले आणि ओबीसीला वाटते की भाजप पर्याय. जर भाजप ओबीसीचा पर्याय झाला असता तर भाजपनं एखाद्या ओबीसी नेत्याला उमेदवारी दिली असती. पण ओबीसीला उमेदवारी देण्याचं, मुसलमानांना उमेदवारी देण्याचं धाडस आणि छातीत दम जर कोणाचे आहे तर ते बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात घ्या. तरी तुम्हाला बाळासाहेबांच्या उमेदवाराला आणि त्यांच्या निशाणीला बटन दाबताना का संकोच होतो हा प्रश्न मला विचारायचा आहे. म्हणून आज आपल्याला एक व्हावं लागणार आहे. सगळ्यात जास्त अत्याचार, अन्याय सहन करणारे मुसलमान आहेत. सगळ्यात जास्त मॉब लिंचिंग मध्ये मरणारे मुसलमान आहेत. सगळ्यात जास्त हल्ले खाणारे आज मध्य मागास घटक आहेत. आणि आरक्षणाच्या आडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 2 हल्ले ओबीसीवर झालेले आहेत. एक बिलोली तालुक्यामध्ये हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आणि हातगाव तालुक्यामध्ये मर्डर करण्यात आला. या पद्धतीचा अत्याचार आता ओबीसीवर सुरू झालेला आहे. जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला विचारून बघा, हातगाव तालुक्यामध्ये ओबीसीला ठार मारण्यात आलं तेव्हा कोणता काँग्रेस बीजेपी धावून आली नाही. तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी धावून गेली गुन्हा दाखल करण्यासाठी. दिवाळीमधला ओबीसीवर हल्ला झाला, 307 गुन्हा झाला, आत्महत्या झाला. तेव्हा पण कोणता भाजपचा काँग्रेसचा नेता आला नाही. तेव्हा त्याला बघायला, भेटायला, त्याच्यासाठी लढायला जर कोणता नेता आला तर सरकारी दवाखाना विष्णुपुरीला बाळासाहेब आंबेडकर स्वतः हल्ले झाले तर लढण्यासाठी वंचित व्हावी. तर तुमच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा तुम्ही वंचितच निवडली पाहिजे, वंचितचाच उमेदवार निवडला पाहिजे, त्याच बटन दाबलं पाहिजे. तुम्हाला आग्रहानं सांगतो, या विमानावर आता विसंबून राहू नका. आता नरविसर म्हणा, काँग्रेसच्या विधानसभेचा उमेदवार कोण आहे? काय नाव? मोहन हंबर्डे नाहीये, मोहन मारोतराव हंबर्डे. काय नाव आहे? मोहन मारोतराव हंबर्डे. आणि पोटनिवडणुकीमध्ये लोकसभेच्या भाजपच्या उमेदवाराचं नाव काय? संतुकराव मारोतराव हंबर्डे.
आणि ती जादू मारुतराव हंबर्डे, संतोष मारुतराव हंबर्डे, काय जादू आहे रे? अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपला बी एकच फरक माणूस भेटतो, अख्ख्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बी एकच घरातला माणूस भेटतो. दुसऱ्या घराला उमेदवारी मिळणे पण लायकीचे लोक नाही जन्माला आणले. मग दुसऱ्या घरात ते काय जमलेले? एका वर्गाचे एका जातीचे तर आहेत, पण एकाच घरात काँग्रेसचा उमेदवार, एकाच घरात भाजपचा उमेदवार. आता घरात गेल्यावर खुंटीवर एक भाजपचा रुमाल लटकवत असेल, दुसरा त्याच्या बाजूला काँग्रेसचा रुमाल लटकत असेल. आणि बाहेर पडताना आपलं उचलायचं, गळ्यात टाकून निघायचं. एक भाऊ कमळीचं, एक भाऊ बंद्याचं. काय आता एक प्रश्न विचार. आता संतोष हंबर्डे आला समजा किंवा मोहन हंबर्डे काँग्रेसच्या कार्यकर्ता झाला, बरोबर उठायचं आणि उभं केलं गावामध्ये आणि त्यांना विचारा, मोहनराव 20 तारखेला मतदान आहे. संतोषराव 20 तारखेला मतदान आहे. आता संतोष हंबर्डे 20 तारखेला मतदान केंद्रात गेला. गेल्याबरोबर आधी आपल्या लोकसभेच्या उमेदवारीमुळे स्वतःच्या नावापुढील बटन दाबल केलं, स्वतःच्या नावापुढे बटन दाबल, स्वतःला स्वतः मतदान देऊन घेईल. आजचा संतोष हंबर्डे पुढच्या 2 नंबरच्या मशीनवर गेल्यावर कोणत्या मशीनचं बटन दाबणार आहे? ते ज्या पक्षाचा आहे त्या भाजपच्या आघाडीचं बटन दाबलं तर भावाला बेमान, आणि सख्या भावाचं बटन दाबलं तर पक्षाला बेमान. हीच गत मोहनरावची आहे. मोहन हंबर्डे मशिनीवर गेले, विधानसभेच्या मशिनीवर स्वतःचं बटन दाबतील आणि लोकसभेच्या मशीनवर गेल्यावर त्यांना 2 बटन दिसाले. एक त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या आघाडीचं बटन आणि दुसरं एका घरात असलेल्या सख्या भावाचं बटन. आता मोहन अण्णा तुम्ही कोणता बटन दाबणार आहोत? स्वतःच्या भावाचं दाबलं तर पक्षाला बेमान आणि पक्षाचं बटन दाबलं तर भावाला बेमान. कोणत्याही हालतीमध्ये दोघेही भाऊ बेमान होणारच आहे. 20 तारखेला बेमानी करणारच आहे. जे सख्या भावाला बेमान होता ते तुम्हाला साथ देणार आहेत होय? हे आपल्याला साथ देणारे नाही. म्हणून आपण यांना ओळखलं पाहिजे. हे शिळे झालेलं राजकारण बदललं पाहिजे. एक नाविन्य तरुण राजकारण, ताजं तरुण राजकारण सुरू करा. धर्माच्या पोट जातीचे भांडण लावणारं राजकारण बंद करा. समाजासाठी लढणारा जगणारा. मी तर हरलो होतो 19 मध्ये 26,713 मतदान पडूनही माझ्या मायमाऊलींनी मला दिलेलं मतदान वाया होऊ नये, निवडणुकीत हरवूनही मी घरात बसलो नाही. मी प्रत्येक समस्या अत्याचारामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. जिंकण्यावर सामाजिक प्रश्नावर हंबर्डेने जेवढं काम केलं नाही, हरवूनही बाळासाहेबांच्या उमेदवारानं त्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे. म्हणून आज धर्मजात बाजूला ठेवा, एक दिलीनं एकजुटीनं काम करा, एक संघ या. एक लक्षात घ्या, महामानवामध्ये कोणतं भांडण नव्हतं, कोणतं भांडण नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय भूमिका जगजाहीर होती. अण्णाभाऊ साठेंची भूमिका जगजाहीर होती. तरी अण्णाभाऊंनी आपल्याला सांगून गेलेले आहे, जगबदल घालून घाव. हे जग बदलू शकते, हे जग बदल घालून घाव सांगून गेले म्हणजे भीमराव. मंत्र दिला आपल्याला, बाबासाहेबांची दिशा दिली आपल्याला.
त्यामुळं जाती जातीमध्ये काही भेद नाही, माणसा माणसामध्ये भेद नाही. आपण सगळे एकजुटीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा. तुम्हाला दाखवतो की जे काम 50 वर्षात झाले नाही ते काम निवडून आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये तुमच्या गावाचा निकाल लाव एवढी मी तुम्हाला खात्री देतो आणि रजा देतो. धन्यवाद. जय भीम, जय भीम, जय संविधान. विजय सो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. विजय सो. धन्यवाद. आज आपल्या गावामध्ये सर्वांना परिचित असणारे आपल्या सर्वांचे धर्मगुरू आदरणीय पूज्य बनते